नमस्कार. आपण नाव सध्या संभाजीनगर येथे श्री सुधीर पाटील असोसिएट्स यांच्या टेरेसवर ही 1 महिन्यापूर्वी ही बाग मी डेव्हलप केली आहे. म्हणजे आमची जी फर्म आहे योगेश्वरी ऑर्गॅनिक्स अँड मल्टी सर्व्हिसेस यांना एक काम देण्यात आलं होतं. ही पूर्णतः सेंद्रिय खतांवर आधारित अशी ही सेंद्रिय टेरेस बाग आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर बघा इथे काय काय लावलं आहे हे बघा. हा 1 महिन्यापूर्वीचा शेवगा, ऑल स्पाइस, हा देवचाफा पांढरा आणि पिवळ्या फुलांचा, ही पांढरी कणेर, हा चिक्कू आहे, कालीपत्ती नावाची जात आहे एक चिक्कूची. हे उन्हामुळे जळून गेले मध्ये सिजनेबल प्लांट होता. हा सोनचाफा बारमाही, ज्याला आपण वेलणकर सोनचाफा म्हणतो. ही लाल कणेर, हा आहे राजापुरी आंबा. परत खाली ते हे सिजनेबल प्लांट आहेत, फ्लावर प्लांट्स. हा शेवगा आणि हा आम्रपाली आंबा आहे, चवीला अगदी गोड. आता ह्याला 1.5 वर्षानंतर फळ लागेल राजापुरी आणि आम्रपाली आंब्याला. हा गुलाब आहे, कलम केलेला गुलाब. हा इकडे परत देवचाफा आहे पिंक कलरचा, त्याला पिंक कलरची फुलं येतात. हा इकडे अनंत आणि हे सदाफुली. आपण आता आत एंट्री करतो आहे. तुम्ही पाहाल आतमध्ये ही बाग कशी डेव्हलप केलेली आहे. आता माझ्या डाव्या बाजूकडून आपण पहिलं चालू करूया. हे तुम्ही जर पाहत असाल तर हे बघा, रांजाई फुलली आहे 1 महिन्यातच. हा वेल बघा वर. हे या प्रकारे आम्ही 2 लेअरचं मंडप केलेलं आहे. हा ग्रीन शेड नेट वर आहे आणि तुम्हाला ही जाळी दिसते आहे. ही जाळी म्हणजे मंडप. साधारणतः 8-8 इंचाचे आम्ही हे चौकोन केलेत, जेणेकरून ह्या आतल्या भागामध्ये सर्व प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, ही वेलवर्गीय फुलझाडे यावर जेव्हा येतील, आत्ता ही 1 महिन्याचा असल्यामुळे तुम्हाला काही त्याचा इफेक्ट जाणवणार नाही, परंतु जसं जसं एक पावसाळा निघून जाईल, हा साधारणतः 1-2 महिन्यानंतर हे तुम्हाला जे दिसतं हे वर काही दिसणार नाही. सगळी ग्रीनरी होईल इथे. हे सगळे चौकोन सगळे झाकून जातील. तुम्ही जे वेली पाहताय तिकडे, या सगळ्या वेली ह्या इथून ह्या पोर्शनपासून ते पूर्ण वरच्या भागामध्ये पूर्ण पोहोचतील. अगदी गडद, अगदी डेन्स, पूर्ण ह्याचा पूर्ण सांबार तयार होईल. हे तुम्ही पाहता. आता हे चालू झालं आहे बघा हळूहळू. आता इथे आपण काय लावलं आहे, इथे हा गुलाब आहे. हा बघा, हे रांजाई वाढत चालली आहे. रांजाईबरोबरच दोडका आहे, दोडक्याची वेल चालली आहे. इथे बघा हा फ्लावर, बाजूला भेंडी आहे. इथे परत हा दोडका वर चालला आहे. हे आमच्याकडून बेस्ट फ्रॉम वेस्ट नावाचा जो प्रकार असतो, ज्या तारा उरल्या होत्या आमच्याकडे, त्या तारामधून आम्ही ही हँगिंग तयार केली आहे. हे सगळे बघा ऑफिस टाईम चिनी गुलाब. हे बघा इकडे हे गुलाब आहे. हे भरताचं वांगं लागलं आहे बघा. आता ह्याला कळ्या लागल्यात वांग्याला. इकडे ही फ्रेंच बीन्स आहे छोटंसं साईडला इथे. ते ह्या फ्लावर. हा टोमॅटो आहे देशी. देशी टोमॅटो खाऊन आपल्याला बरेच वर्ष झाली असतील, आता आठवण पण नसेल त्याची. आता हा पूर्ण इकडे गुलाब फुटतो आहे छानपैकी. इकडे परत हँगिंग आहेत अजून आता आम्ही तयार केलेली, ज्यामध्ये मेनली एकतर गडद रंगाचा मनी प्लांट आणि वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फुलांची जी आपली ऑफिस टाईम आणि चिनी गुलाब आहेत ती लावलेली आहेत. हे बघा, हे तिखट मिरची आहे, हे बीट, हे पत्तागोबी. हे बघा, हा 1 महिन्यातला फक्त एवढा फरक आहे सेंद्रिय खतांचा. दुपटीनं हे वाढलं आहे 1 महिन्यामध्ये. अजून ह्याला वाढ भरपूर होईल. हा पुदिना आहे मी लावलेला, 2-3 फक्त काड्या लावल्या होत्या पुदिनाच्या, इतका वाढला आहे पुदिना. हा आळू बघा, अगदी हिरवागार आळू आहे. हा आळू एकदा तोडला होता, परत हा आळू आला आहे 15-20 दिवसामध्येच. इथे जागा दिसते. अजून ह्या ठिकाणी अजून लावायचं बाकी आहे.
हे बघा, हा बघा पोर्शन पूर्ण हे अशी बाग तयार केलेली आहे. आळू बघा, हा आळू पण तोडला परत आला. हा आळू इतका फोफावला आहे. तर प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही. हे बघा आता कृष्णकमळ चाललं आहे हे वर छोटंसं. वेली पकडत पकडत चालल्यात सगळ्या. हा मुळा आहे. ही आबोली लावली बघा. ही परत इथे रांजाई, टोमॅटो, सॉरी मिरची. त्या मिरचीमध्ये कॅप्सिकम ग्रीन आणि रेड कलरची कॅप्सिकम आहे. आणि हा आहे कृष्णकमळ. हा वाढत चालला आहे वर ब्ल्यू रंगाचा. हे हँगिंग केलेत बघा सुतामी तयार. हे पहा, पूर्णतः 100% सेंद्रिय फळबाग. हे टेरेस बाग, किचन गार्डन. हा मोगरा, डाळिंब, हा फ्लावर, त्यामध्येच गुलाब. हा वाढ चालत बघा, वाढत चालला आहे. हा वेल दोडक्याचा, ह्याचा दुधी भोपळ्याचा. इकडे रांजाई लावली आहे परत. रांजाई मुद्दाम आम्ही 4 ते 5 ठिकाणी दोन रांजाई, 2 कृष्णकमळ लाल आणि 2 कृष्णकमळ पिंक असे लावले होते. आता हे बघा, हा 1 महिन्यातला फरक आहे. हे डाळिंब बघा आता फळावर आले पूर्णतः. हे इकडे लखनवी पेरू आहे, तुम्ही बघत असाल. हे बघा छोटे छोटे पेरू पण आता लागलेत ह्याला, अगदी बारीक बारीक. हे बघा, छोटे पेरू पण लागलेत. हे परत कृष्णकमळ अगदी वर जायची तयारीमध्ये आहे. हे आपलं हैदराबादी सीताफळ. हे कारलं, कारल्याचा वेल तो आता फोफावतो आहे. हे बरं भरताचं वांग. हा एक परत वेल आहे अजून दोडक्याचा. हा 1 महिन्यातला ही पहिली हार्वेस्टिंग आहे बघा शेपूची. आता हा शेपू परत येईल. तसेच हा इकडे पालक काढून घेतला आहे एक वेळेस. आता परत पालक वाढेल. मेथी थोडीशी आली नाही इथे, कारण पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे मेथी झोपून गेली होती पूर्ण. इथे हे 2 हार्वेस्टिंग झाल्यात कोथिंबिरीच्या. त्यामध्ये परत हा आळू आहेच आहे. आता हा एक आम्ही मुद्दाम बाजूला ठेवला आहे. यामध्ये परत कोथिंबीर लावायची आम्हाला. आणि हे बघा, हे बाकीचे हे सगळे अशी झाडं लावली आहेत. त्यानंतर इंडोर प्लांट्स. सध्या काही काळासाठी उन्हामुळे आम्ही सगळे हे इंडोर प्लांट्स खालचे आम्ही वर आणून ठेवले होते, जे आमच्या खाली पार्किंगला होते. हे बघा, त्यामध्ये गुलाब आणि इंडोर प्लांट्स पण आहेत. तर खाली खाली इथं इंटेरियर डिझाईनचं काम चाललं आहे, इंटेरियरचं काम चाललं आहे घराचं. त्यामुळे सगळं हे आम्ही वर आणून ठेवलं आहे. वाढ खूप छान आहे. काळोखी पानांची, हिरवेगार काळोखी जे म्हणतो आपण, ती खूप छान आली आहे पानांना. हे बघून घ्या. हे बघा, झाडांची वाढ खूप छान आहे. अशा प्रकारे हा इकडचा पोर्शन तुम्हाला दाखवला मी. आपण हा इकडचा व्ह्यू बघूया. आता ॲक्च्युली खरं तर हे आपल्याला पुढे एक्सटेंड करायचं आहे अजून. तुम्ही जो बाहेरचा भाग बघताय हे सगळं एक्सटेंड करायचं पुढे. अजून भरपूर जागा आहे समोर इकडे. अशा प्रकारे हे 1 ते 1.5 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर स्टेप बाय स्टेप आम्ही हे गार्डन डेव्हलप केलं आहे. असं जर आपली इच्छा असेल, आपल्याकडे टेरेस गार्डन करून घ्यायचं असेल, तर योगेश्वरी ऑर्गॅनिक्स अँड मल्टी सर्व्हिसेसला जरूर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारं छानपैकी सेंद्रिय टेरेस गार्डन, म्हणजे थोडक्यात केमिकल विरहित बाग तयार करून देऊ. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अनिरुद्ध देवधर 9552066180. धन्यवाद.